नमस्कार. दिव्याच किचन मराठीमध्ये मी दिव्या तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत बटाट्याचे वेपर्स कसे बनवायचे ते. तर हे बटाट्याचे वेपर्स अगदी 2 ते 3 वर्ष सहज असे टिकले जातात आणि तुम्ही बघू शकता की माझे वेपर्स किती एकदम छान असे पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि मस्त असे हे पांढरे शुभ्र वेपर्स खायलाही एकदम छान आणि कुरकुरीत झालेले आहेत. चला तर मग आता आपण टाईम न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर आता इथे जे बटाटे आहेत मी ते स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर हे जे बटाटे आहेत ते 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. आता हे सर्व बटाट्याचे आपण छान असे साल काढून घेऊयात. तर तुम्ही इथे बघू शकता की मी मोठे मोठे असे बटाटे घेतलेले आहेत. तर हा जो आहे तो छान असा पांढऱ्या कलरचा बटाटा घेतलेला आहे. तर कधी कधी बाजारामध्ये चांगला बटाटा येत नाही पिवळसर, तर त्याचे चिप्स हे पिवळसरच होतात. त्यासाठी चांगला बटाटा बघूनच आपल्याला इथे बटाटा घ्यायचा आहे. तर इथे सर्व बटाट्याचे साल काढून झालेले आहेत. त्यानंतर आता आपण जे चिप्स आहेत ते खिसून घेऊया. तर इथे मी आता खिसणी घेतलेली आहे आणि बटाटा मी असा उभा असा पकडलेला आहे आणि छान असं आपण आता ह्याचे चिप्स पाडून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने हे चिप्स पाडत आहे. तर तुम्हाला मी दाखवत आहे की चिप्स किती छान असे पडलेले आहेत. तर इथे मी बटाटा मोठा घेतलेला आहे, त्यामुळे छान असे मोठे चिप्स पडतात. कारण की काय होतं, जेव्हा आपण हे चिप्स उन्हामध्ये सुकवतो तेव्हा ते एकदम बारीक असे होतात. त्यामुळे मी हे बटाटा आहे तो मोठाच घेणार आहे. तर हा जो बटाटा आहे तो सर्व खिसून झाल्यानंतर तो मी एका भगुल्यामध्ये काढून घेतलेले आहेत. तर आपल्याला जेव्हा आपण बटाटा खिसतो तेव्हा आपल्याला लगेच तो बटाटा पाण्यामध्ये टाकायचा आहे. नाहीतर ते जे त्यामध्ये जे स्टार्च असतं ना, त्यामुळे तो बटाटा आपल्याला लगेच धुवून घ्यावा लागतो. तर मी आता पहिल्यांदा पाणी बदललेलं आहे. तर आता हे जे आहे ते दुसऱ्यांदा पाणी बदललेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर आपल्याला 4 ते 5 वेळा हे पाणी हे बदलून घ्यायचं आहे. तर आता हे दुसऱ्यांदा मी यातलं पाणी बदलून घेत आहे. तर दुसऱ्यांदा झाल्यानंतर हे पाणी मी टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून तिसऱ्यांदा मी अजून एकदा हे बटाटे जे आहेत ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. तर हे धुण्याचं कारण की आपल्याला चिप्स जे आहेत ते एकदम छान असे पांढरे शुभ्र होतात. त्यासाठी आपल्याला हे बटाटे जे आहे ते धुवून घ्यायचे आहे. तर आता हे 4 पाण्याने मी हे बटाटे धुतल्यानंतर त्यामध्ये मी आता थोडासा तुरटीचा तुकडा घेतलेला आहे. परंतु हा जो तुरटीचा तुकडा आहे तो आपल्याला त्यामध्ये घालायचा नाही आहे. 4 ते 5 वेळा फक्त आपल्याला हा अलगद हाताने फिरवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं जो तुरटीचा तुकडा आहे तो फिरवत आहे आणि हा जो तुकडा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, त्यामध्येच टाकायचा नाही आहे. तर आता हे जे बटाटे आहेत हे मी आता त्यावरती एक झाकण ठेवून कमीत कमी रात्रभर असेच पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे. तर आता सकाळ झाल्यानंतर पण आता तुम्ही इथे हे बटाटे जे खिसलेले आहेत ते बघू शकता. तर मी पुन्हा एकदा ह्या ज्या बटाट्यातलं पाणी आहे तर हे मी बदलून घेणार आहे. तर पुन्हा एकदा आता मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि यातले हे सर्व जो बटाटा आहे ते दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून मी पुन्हा अजून एकदा हा जो बटाटा आहे तो धुवून घेणार आहे. तर आता मी त्यामध्ये थोडंसं पाणी पण घालणार आहे, कारण की स्वच्छ असं बटाटा एकदा सकाळी आपण करण्याच्या आधी हा धुवून घेतला पाहिजे. तर पुन्हा अजून एकदा तुम्ही इथे बघू शकता की मी बटाटा छान असं धुतलेलं आहे. त्यानंतर आता इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. एक मोठं भगुलभर मी इथं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता इथे मी या पाण्यामध्ये मीठ घालणार आहे. तर तुम्ही कुठलं पण उन्हाळा काम करताना थोडंसं मीठ हे कमीच घालावं, कारण की उन्हामध्ये वळल्यानंतर याला मीठ जास्त होतं, त्यामुळे जरा मीठ हे कमीच घालावं. तर छान अशी पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये सर्व चिप्स मी इथे टाकून दिलेले आहेत आणि एकदा ते दोनदा अधूनमधून आपल्याला ह्या चिप्सला हलवायचं आहे. तर फक्त 2 ते 3 मिनटासाठीच मी इथे झाकण ठेवलेलं आहे आणि लगेच हे झाकण काढायचं आहे, कारण की 1 किलो चिप्सला कमीत कमी 5 ते 6 मिनिटं शिजण्यासाठी लागतात. कारण की हे चिप्स जे असतात ते जास्त नसतात, त्यामुळे हे लगेच शिजले जातात. त्यामुळे आपल्याला लगेच या चिप्स शिजले आहेत का नाही ते पाहायचे आहेत. ते तुम्हाला मी इथे दाखवत आहे की माझे चिप्स म्हणजे शिजले आहेत का नाही ते. तर तुम्ही इथे बघू शकता की लगेच तुटलं आहे, म्हणजे हे छान असं हे चिप्स शिजलं गेलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता माझं छान असं चिप्स हे कसं शिजलेलं आहे का नाही ते. तर तुम्ही इथे बघा लगेच तुटला जातो आहे, म्हणजे जास्त पण शिजलेलं नाही आणि जास्त कच्चं पण असं राहिलेलं नाही आहे. तर आता मी हे जे चिप्स आहे ते एका झाऱ्याच्या साहाय्याने एका ताटामध्ये किंवा एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे, की जेणेकरून ह्या चाळणीमधलं पाणी जे आहे ते खाली राहील आणि जे त्यामध्ये जास्त पाणी राहणार नाही. तर तुम्ही ते बघू शकता. फक्त थोडंसं लक्ष द्यायचं, कारण की हाताला चटका नाही बसू दिला पाहिजे. तर तुम्ही ते बघू शकता किती छान असे हे चिप्स तयार झालेले आहेत. तर थोडे करून आता मी हे चिप्स आधी थोडे करून टाकून घेत आहे
त्यामुळे काय होईल की थोडंसं हे चिप्स जे आहेत ते गार होतील. काय होईल की हाताला चटका नाही बसणार. तर तुम्ही ते बघू शकता सर्व चिप्स छान असे मी टाकून झालेले आहेत. त्यानंतर आता हे चिप्स जे आहेत आपल्याला उन्हामध्ये 1 दिवसभर सुकवायचे आहेत. तर 1 दिवसानंतर तुम्ही बघू शकता किती छान असे चिप्स हे तयार झालेले आहेत. कारण की हे चिप्स हे पातळ असतात त्यामुळे मस्त असे एका दिवसामध्ये छान असे चिप्स हे सुकले जातात. तर आता हे चिप्सला आपण तळून बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता की मी हे चिप्स टाकले आहे आणि किती छान असे हे चिप्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. फक्त जेव्हा आपण चिप्स तळतो तेव्हा आपल्याला गॅसचा फ्लेम आहे तो एकदम छोटा करायचा आहे. आता हे जर चिप्स आहेत ते लगेच लाल होतात मोठ्या गॅसवरती तळल्यानंतर. त्यामुळे छोट्या गॅसवरतीच आपल्याला हे चिप्स हे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम पांढरे शुभ्र हे चिप्स आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या चिप्सचा कलर पण किती छान असा आलेला आहे. आणि झटपट अशी उन्हाळ्याची रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की एकदा ट्राय करून बघा. तर किती खुसखुशीत हे चिप्स जे आहेत ते म्हणजे तयार झालेलं आहे. तर तुम्ही यावरती थोडंसं मीठ किंवा थोडीशी लाल मिरची टाकून पण तुम्ही हे तुमच्या आवडीने खाऊ शकता. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि पांढरे शुभ्र चिप्स जर तुम्हाला आवडले असतील तर माझ्या नक्की चॅनल एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार.